तर गुड डे टेरर्स, मायसेल्फ मयुरेश. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक चार्ट पॅटर्न शिकवणार आहे. त्याचं नाव आहे सिमेट्रिकल ट्रायंगल. तो इन्व्हेस्टर आणि ऑल टाईप ऑफ ट्रेडर यांच्यासाठी युजफुल ठरणार आहे आणि मी तो आता एक्सप्लेन करायला डायरेक्टली चालू करणार आहे. ठीक आहे. तर पॅटर्न होतोय कसा, तिची सायकोलॉजी काय आहे आणि आपल्याला ट्रेड कसं केलं पाहिजे हे सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस ऑल या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्या आधी मी डिस्क्लेमर देतो की व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. ठीक आहे. तर आधी तो स्ट्रक्चर तयार कसा होतोय मी तुम्हाला सांगतो काय. अशा टाईपचा अशा टाईपचा एक स्ट्रक्चर तयार होते, त्याला म्हणतात सिमेट्रिकल ट्रायंगल. आता ही जी मी तुम्हाला सगळी सायकोलॉजी सांगणार आहे ती नीट लक्ष द्या. काय झालेलं असते बघा, काय इथनं जेव्हा मार्केट खाली आलं तेव्हा इथं काय झाले, सेलरांनी सेल केलाय. सेलरांनी सेल केलाय. ठीक आहे. मग इथनं परत मार्केट वरती गेलं. मग काय झालं, इथनं बायरांनी बाय केलाय, म्हणजेच डिमांड दिली जास्त सप्लायपेक्षा. तसंच सिमिलरली इथनं परत सेल केला, बाय केला, सेल केला, बाय केला, सेल केला. आता हे स्ट्रक्चर जे तयार झाले त्याला सिमेट्रिकल ट्रायंगल म्हणतात. काय म्हणतात? सिमेट्रिकल ट्रायंगल. सिमेट्रिकल ट्रायंगल. ठीक आहे. तर ही जी सायकोलॉजी मी आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो काय. इथनं सेल केला आणि इथनं परत बायरांनी बाय केला. ठीक आहे. तर इथनं बायरांनी बाय केला ना, तेव्हा हे स्विंग काढलाच नाही. असं स्ट्रक्चर तयार झालंय ना. मग इथपर्यंत जाऊच शकले नाही ते. हे जे बायर आहेत ना, इथनं ताकद लावली त्यांनी. पण ह्या इथनं जो ओरिजिन होता ना, इथपर्यंत जाऊच नाही शकले. ठीक आहे. मग तिथनं परत सेलरांनी काय केलं, सेल केला. आता बघा इथं इथं हे बारक्या ह्याच्यात शिकवा लागली. काय हे काय केला, सेल केला. आता ज्या सेलरांनी सेल केलाय ना, तिने परत ह्यो पॉईंट नाही काढला. ह्यो जो ओरिजिन होता ना बायरांचा, ह्यो बायरांचा ओरिजिन आहे आणि सेलरांचा ओरिजिन होता. ठीक आहे. तर तिथनं काय झालं, पहिला बायरांनी ह्यो सेलरांचा ओरिजिन काढू शकले नाहीत आणि ह्यो स्विंग पेक्षा इथं खालीच क्लोज करून टाकले आणि इथनच टर्क झाला. तर इथनच काय झाला, टर्क झाला. आता इथं परत बाहेर आले. ठीक आहे. बायरांनी परत डिमांड दिली. आता ज्या बायरांनी डिमांड दिल्या ना, तिने परत ताकद लावली आणि पण ह्याच्या हायवरती नेऊच नाही शकले ते. ठीक आहे. ह्याच्या हायवरती नेऊ नाही शकलेत आणि इथनं परत मार्केट टोक झालं. आता इथनं परत काय झाले, सेलर आले. इथं परत सेलर आलेत. मग सेलरांनी काय केलं, इथनं परत सेलिंग केली. म्हणजे सप्लाय केला तिथं जास्त. आता ज्या ह्या सेलरांनी सेल केलाय ना, तिने परत काय केलं, तिने परत काय केलं, ह्यो स्विंग जो लो होता ना, तिथवर आलेच नाहीत ती. ठीक आहे. मग तिथनं परत बाहेरांनी उचललं आणि असं टाईपचं का नाही एक स्ट्रक्चर तयार होतंय. आता ह्याच्यामध्ये कोण कोण प्रेझेंट आहेत सांगा. कुणाचेच असेल उडलेले नाहीत. इथं सेलर आहेत. इथं सेलरांनी पोझिशन बनवलेले. ठीक आहे. इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत आणि इथं सेलर आहेत. म्हणजे आणि इथं कुठं बाहेर आहेत, इथं बाहेर आहेत, इथं बाहेर आहेत आणि इथं बाहेर आहेत. आता जिथं बाहेर आहेत तिथं बाहेरांचे स्टॉप लॉस पण आहेत. स्टॉप लॉस 1, 2, 3, 4 चार ठिकाणी बाहेरांनी पोझिशन बनवल्या. मग तिथे त्यांचे 4 स्टॉप लॉस आहेत. आणि जी पोझिशन चार्ट पॅटर्न तयार झालाय ते तुमच्या आमच्यामुळे तयार नाही झालेला. हे जे मोठे बाहेर असतात, इन्व्हेस्टमेंट बँकर, परत FIDI वाले जे इन्स्टिट्यूशनल जे असतात ना, त्यांच्या प्रमाणे हा चार्ट बनत असतोय आणि त्याच्यामध्ये आपण नुसता हात धुवायचा असतात. ठीक आहे. आपल्याला चार्ट पॅटर्न ओळखायचा असतोय. असं आहे की पहिल्या चार्टवरती दिसतेच तिने जे काही करायला लागल्यात ना, तिची छाप कुठे सुटते त्यांच्याकडनं हे चार्टवरती दिसत्या आणि ते फक्त आपल्याला ओळखायचं आहे आणि तिथे एक्झिक्युशन करायचं आहे, भ्यायचं बिना भीता. ठीक आहे. तर हेच आहे सायकोलॉजी ही जी. आता मी परत झूम आउट करून दाखवतो काय काय विषय झालाय. ह्याच्यात कुणाचेच एसएल कटलेले नाही. इथं बाहेर आहेत, इथं बाहेर आहेत, इथं बाहेर आहेत, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत आणि इथं सेलर आहेत. अशी एक रेंज का नाही बारीक बारीक होत जात्या. म्हणजे प्रेशर वाढत जातंय इथं. ह्यांच्यावर का नाही असं 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 प्रेशर का नाही वाढत जातंय की जवळ यायला लागल्यात दोघं आहे का. हे पॉईंट बघा, हे पहिला डिस्टन्स बघा. हे केवढं होतं, एवढं होतं. नंतर परत बारीक झालं, नंतर बारीक झालं आणि नंतर बारीक झालं. जसं आपण एका समजा काय असं सांगू आता, हा एक फुगा आहे आणि समजा बलूनवरती आपण प्रेशर करायला लागली तो कुठे तर फुटणार आहे. असं दोन्हीकडनं प्रेशर करायला लागले तो कुठे तर फुटणार आहे. तसंच हे जे ट्रँगल तयार झालंय ना, हे कुठे तर स्पाइक मारणार आहे, म्हणजे ब्रेक होणार आहे. आता तो अपसाईडला पण वर होऊ शकतोय आणि डाऊन साईडला पण वर होऊ शकतोय. हे कुठं होणार ते नाही सांगता येत. ठीक आहे. पण दोघं पण आपल्याकडनं हे करायला लागले, फोर्स लावायला लागलेत की कुठे जाणार हे माहिती नाही. जेव्हा समजा अपसाईडला ब्रेक झाला, दोन सायकोलॉजी आहेत तिथं ह्या ट्रँगलच्या. कशा आहेत, समजा अपसाईडला ब्रेक झाला तर ह्याच्यात बायर स्ट्रॉंग होते. ह्याच्यात कोण स्ट्रॉंग होते, बायर स्ट्रॉंग होते आणि सेलरांनी आपली पोझिशन एक्झिट केली. इथे जे सेलर होते, सेलर सेलर जे होतात, इथं होतात, इथं होतात, इथं होतात, इथं होतात, त्यांचे सगळ्यांचे
आता इथं विषय कसा झालेला असतो हे मी तुम्हाला सांगतो काय. जेव्हा असा ट्रँगल तयार होतोय ना, जेव्हा असा ट्रँगल तयार होतोय समजा असा, ठीक आहे, तर ह्याच्यावरती ट्रेड करायला चालू झालं तर जिने इथनं सेल केलेल्या असत्या त्यांना काय होतंय, प्रत्येक वेळी जेव्हा इथनं सेल केला, इथनं सेल केला, इथनं सेल केलाय, प्रत्येक वेळी काय झालंय, ह्या ट्रेंड लाईनला काय केलंय त्यानं, रेजिस्टन्स केलाय आणि खाली केलाय, म्हणजे या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट दिली आहे. ठीक आहे, मग त्यांच्या ते डोक्यात असते, जे मोठे शूटर असतात ना त्यांच्या डोक्यात असते. ठीक आहे ना, मग वरती चालायला लागलं ना तरी ह्यांची का नाही, ह्यांना भ्या वाटायला लागत्या आणि तिने काय करतात, आपली पोझिशन एक्झिट करतात. का करतात, कारण का भैया तिथनं कायम ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट देत होतं, म्हणजे रेजिस्टन्स घेत होतं, पण तिथनं काय यावेळी घेतलाच नाही. मग नाही वरती वरती जसं मार्केट जाईल तस तशी यांच्या काय होतंय, म्हणजे भ्या वाटायला चालू होत्या, भ्या वाटायला चालू होतं की भैया आता हे ह्याच्यावरती ट्रेड करायला चालू झाले, इथं ट्रेड करायला चालू झाले, आता इथनं मार्केट रिकव्हर होऊ शकते अपसाईडला. मग हिने काय करतात, जी सेलर असतात ना, सेलर ती काय करतात, आपली पोझिशन एक्झिट करतात, म्हणजेच ती काय होत्यात, बाहेर होत्यात. आणि इथली जी बाहेर असतात ना, ह्या बाहेरांच्या सेल नाही कटलेले, ते बाहेर अजून प्रेझेंट आहेत. कोण, इथले इथले इथले, ठीक आहे, 3 4. आणि जेव्हा ब्रेकआउट होती तेव्हा तिने आणि आपली पोझिशन ऍड करतात आणि आपण आणि आपल्याला आता हा पॅटर्न माहिती आहे, मग आपण आणि इथे गेलो तर जे सेलर आहेत ते बाहेर झाले. सेकंड काय आहे, जे बाहेर आहेत ते बाहेर आहेत आणि तिने आपली अजून पोझिशन ऍड केली. आणि थर्ड कोण आहे, आपण. अशा ट्रिपल फोर्सनं मार्केट काय होतंय, अपसाईडला मोमेंटम करतंय. आता वाईस वर्षा घ्यायचं, जर डाऊन साईडला ब्रेक झाला असलं, आता समजा हे एक सायकोलॉजी आली, ही ए सायकोलॉजी झाली की अपसाईडला ब्रेक झाला तर तो सेलरांचे एसएल कटणार आहेत. आता जर डाऊन साईडला ब्रेक झाला, आता समजा कुठे पण होऊ शकते, मार्केट आहे, ठीक आहे ना, प्रोबेबिलिटी. जर डाऊन साईडला ब्रेक झालं तर याच्यामध्ये स्ट्रॉंग कोण होतं, सेलर स्ट्रॉंग होतात बाहेरांपेक्षा. मग जे बाहेर आहेत ना त्यांची तशी सायकोलॉजी लागते की भैया कायम इथं या ट्रेंड लाईनला आपल्या जी ट्रेंड लाईन आहे त्याला आपलं हे मार्केट रिस्पेक्ट करत होतं, पण यावेळी आता ह्या ट्रेंड लाईनच्या खाली ट्रेड करायला चालू झाले. काय चालू झाले, ट्रेंड लाईनच्या या खाली ट्रेड करायला चालू झाले. मग ह्यांची भ्या वाटते त्यांना. ठीक आहे, ह्यांना भ्या वाटायला चालू झालं की, आणि जर सस्टेन झाला तर ही भितातच आणि काय करतात, आपली पोझिशन एक्झिट करतात. म्हणजे जिने बाय केलाय तिने काय करतात, सेल करतात, पोझिशन आपली एक्झिट करतात. जे बाहेर आहेत ती काय करतात, आपली पोझिशन एक्झिट करतात आणि सेलर मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे सेलर आहेत ते सेलरच आहेत ऑलरेडी, इथनं जी पोझिशन बनवा लागल्यात म्हणूनच मार्केट खाली ब्रेक केले आणि तिने अजून आपली पोझिशन वाढवतात, जी सेलर आहेत ती. ठीक आहे, आणि हे जे बाहेर आहेत ते आपली पोझिशन काय करतात, कट करतात. म्हणजेच लॉंग अँड वाइंड होत्या इथं सगळी. ठीक आहे, आणि मार्केट काय होते, डाऊन साईडला इथं जर सस्टेन झालं तर तुम्हाला पण इथं फ्रेश एंट्री दिसणार आहे की मार्केट ब्रेकडाऊन झाल्यावरती जे ट्रेड घेतात त्यांच्यासाठी सांगायला लागलो. ठीक आहे, अजून मी स्टॉप लॉस एंट्री नाही सांगितलेली, पण ही नुसती सायकोलॉजी सांगायला लागली मी की इथं काय होतंय, जर खाली झालं तर ही बाहेर आहेत ते आपली पोझिशन एक्झिट करतात आणि सेलर मध्ये कन्वर्ट होतात. जी सेलर आहेत ती सेलर मध्येच. ठीक आहे, आणि तुमची फ्रेश एंट्री. अशा ट्रिपल फोर्सनं मार्केट काय होते, डाऊन साईडला काय होते, ट्रॅव्हल होते. अशी ही सिमेट्रिकल ट्रँगलची सायकोलॉजी आहे. ठीक आहे, आता ही जी एंट्री एक्झिट आणि स्टॉप लॉस कुठं कुठं असतोय हे मी तुम्हाला सांगायला लागलो. डिस्क्लेमर अनेकदा देतो की हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. ठीक आहे, तर विषय कसा असतो बघा, काय जेव्हा असा ट्रँगल तयार होते, आता ही जी मी सायकोलॉजी सगळी सांगितलं, रिपीट परत काय करणार नाही. ठीक आहे, आता जेव्हा समजा इथनं मार्केट वरती झालं, बुलिश कॅन्डल क्लोज झाली वरच्या साईडला बुलिश कॅन्डल क्लोज झाली ह्याच्यावरती. ठीक आहे, आणि ह्याचा हाय ब्रेक झाला की इथं काय करतात, एंट्री घेतात. आणि ही जी कॅन्डल आहे ना, त्याच्या पेंट्रेटिंग कॅन्डल त्याला म्हणतात, पेंट्रेटिंग कॅन्डल, आणि त्याच्या लो ला का नाही एसएल लावतात, त्याच्या लो ला एसएल लावतात आणि जरासा बफर दिला तरी चालतोय. आणि हे ऑल ट्रेडरसाठी, जे स्विंग ट्रेडर आहेत, फ्युचर ट्रेडर आहेत, परत ऑल इव्हन इन्व्हेस्टर जे आहेत ना, ते जर वरती ब्रेक झाला असला तरी पण तिने आपली म्हणजे स्टॉक मध्ये पोझिशन बनवतात. बनवा असं मी सांगत नाही, ती बनवतात म्हणून सांगायला लागली. ठीक आहे, ठीक आहे, तर ह्याच्यावरती काय करतात, आपली पोझिशन बनवतात आणि ही जी पेंट्रेटिंग कॅन्डल असते त्याच्या लोला आपला एसएल लावतात. आता समजा पहिल्यांदा एसएल गेला यांचा. ठीक आहे, मग मार्केट काय करते, सगळ्यांना पैसे कधी देत नसते. हे ही जी सायकोलॉजी आहे ना भैया, तुमची ट्रेडिंग लाईफ चेंज करू शकता. ठीक आहे, मार्केट आता समजा पहिल्यांदा ब्रेक झालं, इथनं ब्रेक झालं, इथनं वरती ट्रेड करायला लागले. हा, तर एखादा विषय काय होती, खाली येते आणि एसएल घेते आणि परत सेकंड टाइमला वरती आहे तसं जाते. तर आधीच प्रोबॅबिलिटी ठरवून ठेवायची की क्वांटिटी पण ठरवून ठेवायची. मेन पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट आहे, त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे. पण मेन काय आहे, इथं 2 टाइम मी ट्राय करतोय. तुम्ही करायचं का नाही, तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारा. मी इथं 2 टाइम ट्राय करतोय. समजा वरच्या साईडला ब्रेक झालाय तर माझी क्वांटिटी तशीच असते, हाय ब्रेक झाला
ही जी बुलिश कॅन्डल बनली ट्रेंड लाईनच्या वरती, एक मिनिट थांबा. जर समजा इथं बुलिश कॅन्डल बनली, ओपन या ट्रेंड लाईनच्या वरती क्लोज झाली आणि ह्याचा हाय ब्रेक झाला, तर मी इथं बाय करतोय ह्याचा स्टॉप लॉस लावून. ठीक आहे. हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी सांगवले. आणि ऍज सिमिलर एज दॅट, काय विषय, जर खाली ब्रेक होत असली बिरिश कॅन्डलनं, तर मी खालच्या साईडला माझी पोझिशन बनवते. ठीक आहे. ह्या कॅन्डलच्या हायचा एसएल लावून. आणि माझं टार्गेट किती असते हे मी तुम्हाला सांगतो. ही जी रेंज असते ना, ही जी रेंज असते हितनं चालू झालेल्या ओरिजिन पासून हितनं हितवर, ठीक आहे, ही जी रेंज असते नी, ती माझी खाली हितनं टार्गेट असते, हितनं माझी टार्गेट असते. आता समजा हे की त्या एक स्टॉक आहे तो 1,000 रुपयाचा आहे आणि इथं 1,500 आहे, तर ह्यांच्यातला डिफरन्स काय आहे? 500 पॉईंट. म्हणजे हा हितला कुठला तर हिथे कुठं, आता समजा हिथं काय आहे ते मला नाही माहिती, पण हिथनं माझे किती असणार आहेत? 500 पॉईंट असणार आहेत, खाली माझं टार्गेट असणार आहे तेवढं. आणि मी इथं 2 टाइम ट्राय करतोय, माझी क्वांटिटी पण तेवढीच असते. ठीक आहे. आणि हे मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी सांगायला लागलो, हे अनेकदा सांगतो. नाहीतर घेशील ट्रेडवर घेणार असला तरी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारा. मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी सांगालो. आणि हीच आहे तिची एंट्री एक्झिट सायकोलॉजी आणि स्टॉप लॉस, सगळं ह्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले. आता मी तुम्हाला चार्टवरती दाखवणार आहे. ठीक आहे, की चालते का नाही, का मी असं सांगालो. तर आपण डायरेक्टली जाऊया आता चार्टवरती. आणि मी चार्टवरती दाखवतो, स्टॉक्स मध्ये पण दाखवतो, इंडेक्स मध्ये पण दाखवतो. हे सगळीकडे चालतंय. आणि स्टॉक्स, इंडेक्स, क्रिप्टो, फॉरेक्स, ऑल ओव्हर, गोल्ड, काय म्हणशील ते, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये हे व्हिडिओ, म्हणजे हे जो पॅटर्न आहे तो चालतोय. कारण काही काय प्रॉपर सायकोलॉजी विथ प्राइस ऍक्शन आहे. आणि मी जे सांगितलंय ना ते चालतंय का नाही ते आता मी चार्ट वरती दाखवतो. की किंवा इथे विकलीचा चार्ट आहे एसबीआयचा, ह्याच्यात मला काय सापडलंय, सिमेट्रिकल ट्रायंगलचं एक्झाम्पल सापडलंय. इथनं काय झाले, सेलिंग झाल्या, इथनं परत बाईंग झाल्या, आणि एकाच रेंजमध्ये आहे का, कुणाचेच एसएल नाही कटलेत. ठीक आहे, कुणाचेच एसएल नाही कटलेत. इथनं बायर आहेत ह्याच्यात, आणि ह्याच्यात पण सेलर आहेत. जेव्हा ह्या ट्रेंड लाईनच्या खाली ब्रेकडाऊन झालं ना, आणि ब्रेकडाऊन होऊन बघा मार्केट कुठं गेले. ठीक आहे, म्हणजे हे जे इथं बाईंग करत होते ना, त्यांचे एसएल काय झाले, हे भिलेत की बाबा या ट्रेंड लाईनच्या खाली काय व्हायला लागली, मार्केट सस्टेन व्हायला लागले, आणि तिने हळूहळू आपली पोझिशन काय केली, एक्झिट केली. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवतो की हे आपलं टार्गेट आलंय का नाही आलंय. हे काय आहे, 34% आहे. हे विकलीचा चार्ट आहे, त्यामुळं त्याचं तसं हे येते. आणि आपलं बघा टार्गेट अचीव्ह झाले 43%. ठीक आहे. आता आणि मी दाखवतो, मी काढल्यात अजून 2, त्यांनी बघूया, थांबा. आता हा आहे तो भारतीय एअरटेलचा विकलीचा स्टॉक आहे. ठीक आहे, इथनं काय झाल्या, सेलिंग झाल्या, परत इथनं काय झाल्या, बाईंग झाल्या, सेलिंग, बाईंग. ठीक आहे, सेलिंग, बाईंग. आता ह्याच्यात काय झाले, सगळे एसएल आहेत ते सेलरांचे ह्या ट्रेंड लाईन वरती आहेत, आणि जे बायर आहेत त्यांचे या ट्रेंड लाईन वरती आहेत. जेव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली तेव्हा, आणि ह्या ट्रेंड लाईनच्या कॅन्डलच्या वरती क्लोज झाली, ट्रेंड लाईन वरती ही कॅन्डल क्लोज झाली, आणि त्याचा हाय ब्रेक झाल्यावरती आपलं टार्गेट आले का नाही ते तुम्ही पण बघायला लागलायचं. ठीक आहे, एक मिनिट थांबा. हे किती आहे, 19%. हे विकलीचा चार्ट आहे, त्यामुळं हे हे काय ह्याच वीक मध्ये आलं असतं. ठीक आहे, 2 वीक मध्येच हे आपलं काय आलं असतं, टार्गेट आलं असतं. आणि मी दाखवतो, एक मिनिट. हे जरा पिक्चर परफेक्ट एक्झाम्पल आहे. इथनं झाल्या सेलिंग, परत इथनं झाल्या बाईंग, सेलिंग, बाईंग, सेलिंग, बाईंग, सेलिंग. आणि जेव्हा हे सेलरांचे एसेल कटणार आहेत, कधी सांगा, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत. आणि आता ह्या सेलरांना काय झाले, ह्या भ्या वाटायला लागल्या, मार्केट वरती क्लोज केल्या. तर ह्यांना भ्या वाटायला लागल्या का, कारण का ह्या ट्रेंड लाईन वरती कधीच क्लोज झालं नव्हतं, आता क्लोज झाले. मग आता हिनी हळूहळू आपली पोझिशन काय करायला चालू करतात, एक्झिट करायला चालू करतात, सस्टेन होईल तसं होईल तसं. ठीक आहे, आणि मार्केट काय होते, वरती जायला चालू होते. आता आपलं टार्गेट आले का नाही ते मेन आहे. बेलचा स्टॉक आहे. ठीक आहे, बेल, आणि बघा टार्गेट आले. ठीक आहे, 91.95 एवढं आपल्याला पाहिजे होतं ते आले. आता तुम्ही पण टेस्ट करा. ठीक आहे, आणि फॉरवर्ड टेस्ट, ट्रेड घ्यायचं की नाही ते तुमच्यावर आहे, हे तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारा, मी अनेकदा सांगतो. आणि जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करा. असा क्वालिटी कंटेंट तुम्हाला तर मिळेल का नाही ते माहिती नाही आहे, पण मी द्यायला लागलो. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा, आणि शेअर. आणि या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा.